प्रश्न नाही तर इथल्या सत्तेमध्ये अलटून पलटून बसणाऱ्या ह्या सत्ताधारी लोकांचा सुद्धा हा प्रश्न आहे. कारण गॅस हा फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांच्या घरी नाही बांधवानो, पुरवठा असायला पाहिजे होता. हे पंतप्रधानांनी हा पुरवठा पंतप्रधानांनी हा देशामध्ये लागणारं जे काही सामुग्री आहे, तो डिझेलचा साठा असेल, पेट्रोलचा साठा असेल, इंधनचा साठा असेल, गॅसचा साठा असेल, इथल्या गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी अद्याप केलेला नाही. म्हणून इथल्या सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना ही झळ पोहोचत आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी गोरगरीब वर्ग हा कष्ट करण्यासाठी, काम करण्यासाठी कंपन्यामध्ये कामाला गेलेला आहे. तो सुद्धा आज गॅस मिळत नाही म्हणून खेड्यागावामध्ये गावाकडे तो परत येत आहे. अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून हा वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न नाही तर इथल्या सत्तेमध्ये अलटून पलटून बसणाऱ्या ह्या सत्ताधारी लोकांचा सुद्धा हा प्रश्न आहे. कारण गॅस हा फक्त वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांच्या घरी नाही बांधवालो, या प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांच्या घरी गॅस जातो. आज माझ्या आई बावल्याची काय परिस्थिती आहे? आज शहरामध्ये गॅस भेटत नाही. आज जर गॅसची बुकिंग केली तर 25 दिवसाला तो गॅस भेटणार. बऱ्याच जणांच्या केवायसी नाही का? केवायसी नसेल हे तुम्ही 25 दिवसाची जी आठ घातलेली आहे ती आठ तुम्ही तात्काळ शिथिल करावी. आठ तुम्ही तात्काळ शिथिल करावी आणि जे काही तुमचं गॅस सिलेंडरच्या माध्यमातून ज्या ज्या एजन्सीला तुम्ही पुरवठा देता, सन्माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की आपण त्याचं ऑडिट सुद्धा तात्काळ केलं पाहिजे. कारण आज बदले तुम्ही काळ्या बाजारामध्ये कमर्शियल गॅस हा 7 ते 8 हजाराला विकला जातो. ही शोकांतिका आहे, दुर्दैव आहे. आपल्यासारख्याला गॅस नंबर लावून ऑनलाईन करून सुद्धा मिळत नाही आणि आज काळ्या बाजारामध्ये ब्लॅकमध्ये 7 ते 8 हजार रुपयाला एक सिलेंडर विकत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. म्हणून मला कलेक्टर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करायची, आपण ह्या ज्या काही गोष्टी घालायल्यात गॅस एजन्सीवाल्याला आपण संधी दिली पाहिजे. सांगितलं पाहिजे की आपण ज्यांचं नंबर आला त्यांना तुम्ही गॅस तात्काळ उपलब्ध करून द्या. पण असं होत नाही. असं होत नाही म्हणूनच वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आज या शासनाचा आणि मुद्रा मोदीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे. म्हणून मला एकच सांगायचं आहे, एक आज साहेबांनी दिलेल्या आम्हाला आदेशाचं पालन करतोय आम्ही. परंतु जिल्हाधिकारी साहेबांना जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र पद्धतीचं असं एक रास्तारोको आंदोलन करू आणि तालुक्यात करू. आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी आजही आहे आणि उद्याही राहील एवढं ठामपणाने विश्वास देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देत आहोत. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ब्लॅकमध्ये जो की कमर्शियल गॅस हे 7 ते 8 हजाराला विकण्यात आला. अनेक गॅस एजन्सी राज्यामध्ये गॅस संदर्भामध्ये जो झालेला तुटवडा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याला, नागरिकाला जो त्रास होत आहे ना,